कल्पना करा, एक शांत संध्याकाळ आहे. आकाशात हलकासा सोनेरी प्रकाश पसरलाय आणि तुम्ही एकटे बसलेले आहात. तुमच्या हातात एक पत्र आहे. ते पत्र कोणत्याही साध्या व्यक्तीचं नाही, तर एका अशा व्यक्तीचं आहे ज्याने जीवनाच्या प्रत्येक चढ उतारातून एक गहन शहाणपण मिळवलं आहे. हे पत्र आहे सेनेका यांचं. आणि इथून सुरू होतो लेटर्स फ्रॉम अ स्टॉईक या अद्भुत ग्रंथाचा प्रवास. ही केवळ पत्रांची मालिका नाही. हे आहे जीवन समजून घेण्याचं एक अत्यंत सूक्ष्म, शांत आणि विचारपूर्ण माध्यम. सेनेका ते केवळ तत्त्वज्ञ नव्हते, ते होते एक मार्गदर्शक, एक असा मित्र जो तुमच्याशी शांतपणे, संयमाने आणि प्रामाणिकपणे बोलतो. या पत्रांमध्ये ते त्यांच्या मित्राला ल्युसिलियस लिहितात. पण खरं सांगायचं झालं तर ती पत्र आपल्यासाठी आहेत, आपल्या मनासाठी, आपल्या प्रश्नांसाठी. सेनेका आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतात, की जीवनातील समस्या या बाहेरच्या परिस्थितींमध्ये नाहीत, त्या आपल्या मनाच्या प्रतिक्रियांमध्ये आहेत. आपण एखाद्या घटनेकडे कसं पाहतो, आपण तिला कसं स्वीकारतो, यावरच आपली शांतता अवलंबून असते. स्टॉईक तत्त्वज्ञान हे कधीही भावनांना नाकारत नाही. ते सांगतं की भावना येणारच, पण आपण त्यांचं गुलाम होऊ नये. आपण त्यांना समजून घ्यावं आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवावं. सेनेका यांच्या लेखनात एक विलक्षण शांतता आहे. ते घाई करत नाहीत, ते दबाव आणत नाहीत, ते फक्त आपल्याला विचार करायला लावतात. उदाहरणार्थ, ते म्हणतात, आपण जे घाबरतो ते बहुतेक वेळा वास्तवात नसतं, ते आपल्या कल्पनांमध्ये असतं. हा विचार आपल्याला थांबायला लावतो. आपण खरोखरच किती वेळ अनावश्यक भीतीमध्ये घालवतो. आपण भविष्याची चिंता करतो, भूतकाळाची खंत करतो, पण वर्तमान, तो आपल्या हातातून निसटतो. सेनेका सांगतात की जीवन खूप लहान आहे, पण आपणच ते अधिक लहान बनवतो, कारण आपण त्याला योग्य पद्धतीने जगत नाही. आपण वेळ वाया घालवतो, अर्थहीन गोष्टींमध्ये अडकतो, आणि मग आपण म्हणतो, माझ्याकडे वेळ नाही. या पुस्तकाचा एक गाभा आहे, तो म्हणजे स्वतःवर नियंत्रण. आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकतो का? आपण आपल्या भावनांना समजून घेऊ शकतो का? जर आपण हे शिकलो तर आपण कोणत्याही परिस्थितीत शांत राहू शकतो. हा प्रवास सोप्या उत्तरांचा नाही. हा प्रवास गंभीर प्रश्नांचा आहे, आणि त्या प्रश्नांमधूनच आपल्याला स्वतःचा शोध लागतो. आता या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की सेनेका वेळ, मृत्यू आणि जीवनाच्या मूल्याबद्दल काय सांगतात, आणि त्या विचारांमधून आपण आपल्या आयुष्याकडे कसं नव्याने पाहू शकतो. आपण त्या शांत पत्रांच्या विश्वात प्रवेश केला आहे, जिथे प्रत्येक शब्द जणू एखाद्या दीपस्तंभासारखा आपल्याला मार्ग दाखवत आहे. सेनेका यांच्या या पत्रांमध्ये एक विचार पुन्हा पुन्हा उमटतो, तो म्हणजे वेळ. वेळ हा आपल्या आयुष्यातला सर्वात मौल्यवान घटक. पण आपण त्याचं महत्त्व खरंच समजून घेतो का? सेनेका अत्यंत ठामपणे सांगतात की लोक आपली संपत्ती जपतात, आपल्या वस्तू जपतात, पण वेळ, तो मात्र सहजपणे वाया घालवतात. ते म्हणतात, आपण आयुष्य लहान आहे असं म्हणतो, पण खरं म्हणजे आपणच ते लहान करतो. हा विचार आपल्याला थांबवतो. आपण दिवस कसा घालवतो? आपण किती वेळ खरंच अर्थपूर्ण गोष्टींमध्ये घालवतो आणि किती वेळ नुसताच वाहून जातो? सेनेका सांगतात की वेळ ही अशी गोष्ट आहे जी एकदा गेली तर परत येत नाही, पण आपण तिचा वापर जणू ती अमर्याद आहे असा करतो. आपण उद्यावर ढकलतो, नंतर करू, आत्ता वेळ नाही. पण हा नंतर कधीच येत नाही, आणि हळूहळू आपलं आयुष्य आपल्याच हातून निसटतं. या पत्रांमध्ये सेनेका एक गहन प्रश्न विचारतात. तुम्ही खरंच जगता आहात का, की फक्त जगण्याची तयारी करत आहात? हा प्रश्न आपल्या मनात खोलवर उतरतो. आपण किती वेळ भविष्याची तयारी करण्यात घालवतो, आणि वर्तमान, तो दुर्लक्षित करतो. स्टोईक तत्त्वज्ञान सांगतं की वर्तमान हा एकमेव क्षण आहे जो आपल्या हातात आहे. भूतकाळ, तो संपला आहे. भविष्य, तो अजून आलेलंच नाही. मग आपण इतका वेळ या दोन्ही गोष्टींमध्ये का घालवतो?
सेनेका पुढे सांगतात की जीवनाचा खरा आनंद तो जागरूकतेत आहे. आपण जे करतो ते पूर्ण लक्ष देऊन करतो का? आपण जे अनुभवतो ते पूर्णपणे अनुभवतो का? जर आपण प्रत्येक क्षण जागरूकतेने जगलो तर आपलं आयुष्य अधिक समृद्ध होईल. या पत्रांमध्ये मृत्यूबद्दलही एक अत्यंत शांत आणि प्रगल्भ विचार मांडला आहे. सेनेका सांगतात की मृत्यू हा शत्रू नाही, तो जीवनाचा एक भाग आहे. आपण त्याला घाबरतो कारण आपण त्याला समजून घेत नाही. पण जर आपण मृत्यूला स्वीकारलं तर आपल्याला जीवनाचं खऱ्या अर्थाने मूल्य समजतं. आपण प्रत्येक दिवस जणू शेवटचा दिवस आहे असं जगायला शिकतो. ही जाणीव आपल्याला अधिक सजग बनवते. आपण छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्व ओळखतो. आपण नात्यांना, अनुभवांना, वेळेवा अधिक जपायला लागतो. या टप्प्यावर आपण एक गहन गोष्ट समजतो की वेळ हा केवळ घड्याळाचा मोजमाप नाही, तो आहे आपल्या जीवनाचा आरसा. आपण वेळ कसा वापरतो हेच सांगतं आपण कसं जगतो. आता या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की सेनेका संपत्ती, सुख आणि बाह्य गोष्टींबद्दल काय सांगतात आणि त्या विचारांमधून आपण खऱ्या समाधानाचा अर्थ कसा समजून घेऊ शकतो. आपण आता त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे जीवनातील एक अत्यंत आकर्षक पण भ्रामक गोष्ट आपल्यासमोर उभी राहते. ती म्हणजे संपत्ती आणि सुख. मानवाला नेहमी वाटत आलं आहे की अधिक मिळालं तर अधिक आनंद मिळेल, अधिक पैसा, अधिक प्रतिष्ठा, अधिक सुविधा. पण सेनेका अत्यंत शांतपणे या समजुतीवर प्रश्न उपस्थित करतात. ते म्हणतात की बाह्य गोष्टींमध्ये सुख शोधणं हे एक अंतहीन धावणं आहे. कारण आपण जेव्हा काहीतरी मिळवतो तेव्हा आपल्याला थोडा आनंद होतो, पण लगेचच आपण आणखी काहीतरी हवं असं वाटू लागतं. हीच साखळी आपल्याला कधीच समाधानी राहू देत नाही. सेनेका सांगतात की खरा आनंद हा बाह्य गोष्टींमध्ये नाही, तो आहे आपल्या मनाच्या संतुलनात. आपण किती गोष्टी मिळवल्या हे महत्त्वाचं नाही, आपण किती गोष्टींमध्ये समाधानी आहोत हे महत्त्वाचं आहे. हा विचार आपल्याला थांबायला भाग पाडतो. आपण खरंच किती गोष्टींची गरज आहे? आपण ज्या गोष्टींचा पाठलाग करतो त्या खरंच आवश्यक आहेत का? स्टोईक तत्वज्ञान सांगतं की साधेपणा हा आनंदाचा मार्ग आहे. जेव्हा आपण आपल्या गरजा कमी करतो तेव्हा आपल्याला अधिक स्वातंत्र्य मिळतं. आपण कमी गोष्टींवर अवलंबून राहतो आणि त्यामुळे आपण अधिक शांत राहू शकतो. सेनेका पुढे सांगतात की संपत्ती ती वाईट नाही, पण तिच्यावर अवलंबून राहणं हे धोकादायक आहे. कारण जर आपला आनंद बाह्य गोष्टींवर अवलंबून असेल तर त्या गोष्टी बदलल्या की आपला आनंदही नष्ट होईल. म्हणूनच ते सांगतात, तुमच्याकडे जे आहे त्याचा उपयोग करा, पण त्याचं गुलाम बनू नका. हा विचार अत्यंत संतुलित आहे. तो आपल्याला नकार देत नाही, तो आपल्याला स्वतंत्र राहायला शिकवतो. या पत्रांमध्ये एक आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे तुलना. आपण अनेकदा स्वतःची तुलना इतरांशी करतो. त्याच्याकडे जास्त आहे, तो अधिक यशस्वी आहे. ही तुलना आपल्याला असंतोषाकडे नेत असते, कारण आपण जे आहे त्याकडे पाहणं थांबवतो आणि जे नाही त्याकडे लक्ष देतो. सेनेका सांगतात की जर तुम्हाला समाधान हवं असेल तर तुलना सोडा. स्वतःकडे पहा. तुमच्याकडे काय आहे, तुम्ही काय अनुभवता, यातच खरा आनंद आहे. या टप्प्यावर आपण एक गहन गोष्ट समजतो की बाह्य गोष्टी त्या तात्पुरत्या आहेत, पण आपल्या मनाची अवस्था ती कायमची असू शकते, जर आपण तिला योग्य प्रकारे घडवलं. आता या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की सेनेका भावना, राग आणि मानसिक स्थैर्याबद्दल काय सांगतात आणि त्या विचारांमधून आपण स्वतःवर नियंत्रण कसं मिळवू शकतो. आपण आता त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे आपल्या मनातील सर्वात वेगवान, सर्वात तीव्र शक्तीचा आपण विचार करणार आहोत. ती म्हणजे भावना, आनंद, दुःख, भीती आणि विशेषतः राग. या सगळ्या भावना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. पण सेनेका सांगतात की समस्या भावना येण्यात नाही, समस्या आहे आपण त्या भावनांना कसं हाताळतो. विशेषतः राग हा असा भाव आहे जो क्षणात आपल्यावर ताबा मिळवतो. आपण काहीतरी ऐकतो किंवा एखादी गोष्ट घडते
आणि लगेचच आपण प्रतिक्रिया देतो. आपण विचार करत नाही, आपण थांबत नाही, आणि त्या क्षणात आपण काहीतरी असं बोलतो किंवा करतो ज्याचा नंतर पश्चाताप होतो. सेनेका रागाबद्दल एक अत्यंत स्पष्ट मत मांडतात. ते म्हणतात, राग हा क्षणिक वेडेपणा आहे. हा विचार आपल्याला जागं करतो, कारण जेव्हा आपण रागात असतो तेव्हा आपण खरोखरच स्वतःसारखे राहत नाही. आपण आपली शहाणपण गमावतो. आणि म्हणूनच स्टोईक तत्वज्ञान आपल्याला एक महत्त्वाची सवय शिकवतं. ती म्हणजे थांबणं. जेव्हा राग येतो तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका. थोडा वेळ घ्या, श्वास घ्या आणि स्वतःला विचार करा, ही प्रतिक्रिया योग्य आहे का? हा छोटासा थांबा आपल्याला मोठ्या चुका टाळायला मदत करतो. सेनेका सांगतात की भावना या नैसर्गिक आहेत, पण आपण त्यांचे गुलाम होऊ नयेत. आपण त्यांना समजून घ्यावं आणि त्यांच्यावर प्रभुत्व मिळवावं. ही गोष्ट सोप्या शब्दांत सांगता येते, पण ती साध्य करणं हा एक सतत चालणारा सराव आहे. या पत्रांमध्ये सेनेका एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करतात. ती म्हणजे मानसिक स्थैर्य. आपण बाह्य परिस्थितींवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो. जर आपण शांत राहायला शिकलो तर कोणतीही परिस्थिती आपल्याला ढवळून काढू शकत नाही. उदाहरणार्थ, कोणीतरी आपल्याबद्दल वाईट बोललं तर आपण लगेच दुखावतो किंवा रागावतो. पण जर आपण थोडं वेगळ्या नजरेने पाहिलं तर आपल्याला कळेल की त्यांचं मत ते त्यांच्या विचारांचं प्रतिबिंब आहे, आपल्या मूल्याचं नाही. ही जाणीव आपल्याला अधिक मजबूत बनवते. या टप्प्यावर आपण एक गहन गोष्ट समजतो की भावना त्या आपले शत्रू नाहीत, पण त्यांना नियंत्रणाशिवाय सोडणं हे आपल्यासाठी घातक ठरू शकतं. म्हणूनच स्टोईक तत्वज्ञान आपल्याला शिकवतं, भावनांना नाकारू नका, पण त्यांना समजून घ्या, त्यांच्यावर प्रभुत्व मिळवा. आता या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की सेनेका मैत्री, नाती आणि मानवी संबंधांबद्दल काय सांगतात, आणि त्या विचारांमधून आपण आपल्या नात्यांना अधिक गहन कसं बनवू शकतो. आपण आता त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे मानवी जीवनाचा एक अत्यंत कोमल आणि महत्त्वाचा पैलू आपल्यासमोर उलगडतो. तो म्हणजे नाती आणि मैत्री. जीवनात कितीही यश मिळालं, कितीही संपत्ती मिळाली, तरीही जर आपल्या आयुष्यात सच्ची माणसं नसतील तर ते सगळं अपूर्ण वाटतं. सेनेका आपल्या पत्रांमध्ये मैत्रीबद्दल अत्यंत सुंदर आणि प्रामाणिक विचार मांडतात. ते सांगतात की खरा मित्र तो केवळ आनंदात सोबत असणारा नसतो, तो असतो जो आपल्याला सत्य सांगतो, जरी ते सत्य ऐकायला कठीण असलं तरीही. आजच्या जगात आपण अनेक लोकांशी जोडलेले असतो, पण त्या जोडणीत खरं नातं किती असतं? आपण अनेकदा अशा लोकांभोवती असतो जे आपल्याला फक्त आवडेल असं बोलतात, पण सेनेका सांगतात की अशी नाती आपल्याला वाढू देत नाहीत. खरं नातं ते आपल्याला सुधारायला मदत करतं. ते आपल्याला आपली चूक दाखवतं आणि त्याचवेळी आपल्याला स्वीकारतंही. सेनेका पुढे सांगतात की मैत्री ही विश्वासावर आधारलेली असते. आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आपण स्वतःला त्याच्यासमोर उघडा करतो, आपले विचार, आपल्या भावना. ही मोकळीक नात्याला अधिक गहन बनवते. पण याचबरोबर स्टोईक तत्वज्ञान आपल्याला एक संतुलन शिकवतं. ते सांगतं की आपण नात्यांमध्ये गुंतलो पाहिजे, पण त्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नये. कारण नाती ती बदलू शकतात, लोक ते बदलू शकतात, आणि जर आपला आनंद पूर्णपणे इतरांवर अवलंबून असेल तर त्या बदलांमुळे आपण अस्थिर होऊ शकतो. म्हणूनच सेनेका सांगतात, मित्रांवर प्रेम करा, पण स्वतःवरही आधार ठेवा. हा विचार अत्यंत संतुलित आहे. तो आपल्याला नात्यांमध्ये गुंतायला सांगतो, पण स्वतःला हरवू नका असंही सांगतो. या पत्रांमध्ये एक आणखी महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे एकटेपण. आपण अनेकदा एकटे राहायला घाबरतो. आपल्याला वाटतं की एकटेपण म्हणजे रिकामेपण. पण सेनेका सांगतात की एकटेपण ही एक संधी आहे स्वतःला ओळखण्याची. आपण जेव्हा एकटे असतो तेव्हा आपण आपल्या मनाशी संवाद साधू शकतो, आपण स्वतःला समजू शकतो, आणि ही समज आपल्याला नात्यांमध्येही अधिक प्रामाणिक बनवते. या टप्प्यावर आपण एक गहन गोष्ट समजतो की नाती ती जीवनाला अर्थ देतात, पण स्वतःशी असलेलं नातं ते सर्वात महत्त्वाचं असतं. जर आपण स्वतःशी शांत असलो
तर आपण इतरांशीही शांत राहू शकतो. आता या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की सेनेका अडचणी, संकट आणि जीवनातील संघर्षांबद्दल काय सांगतात आणि त्या विचारांमधून आपण अधिक मजबूत कसं बनू शकतो. जीवनात असा एक टप्पा प्रत्येकाच्या वाट्याला येतो, जिथे सगळं काही आपल्या मनासारखं घडत नाही. अडचणी येतात, अपयश येतं. कधीकधी अचानक सगळंच विस्कळीत होतं आणि त्या क्षणी आपण स्वतःला विचारतो, हे माझ्यासोबतच का घडतं आहे? पण सेनेका आपल्या पत्रांमधून या प्रश्नाकडे एक वेगळ्याच नजरेने पाहायला शिकवतात. ते सांगतात की अडचणी या शिक्षा नाहीत, त्या आहेत आपल्याला घडवण्याची साधनं. हा विचार सुरुवातीला कठीण वाटतो, कारण जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा त्यात काही चांगलं दिसत नाही. पण सेनेका सांगतात की प्रत्येक संकटामध्ये एक संधी दडलेली असते. ती संधी म्हणजे आपल्या शक्तीची ओळख. आपण जेव्हा सोप्या परिस्थितीत असतो तेव्हा आपली खरी क्षमता दिसत नाही, पण जेव्हा संकट येतं तेव्हा आपल्याला कळतं की आपण किती मजबूत आहोत. स्टोईक तत्वज्ञान सांगतं की आपण बाह्य परिस्थितींवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण आपण त्यांना कसं सामोरं जातो हे आपल्या हातात आहे. उदाहरणार्थ, एखादी अडचण आली तर आपण तक्रार करू शकतो किंवा त्यातून काहीतरी शिकू शकतो. ही निवड आपल्या हातात आहे. सेनेका पुढे सांगतात की आपण संकटांना घाबरतो कारण आपण त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतो. पण जर आपण त्यांना स्वीकारलं तर आपण त्यांच्याशी अधिक सहजपणे सामना करू शकतो. ते म्हणतात, जो माणूस संकटांना टाळतो तो कधीच खऱ्या अर्थाने मजबूत होत नाही. हा विचार आपल्याला धैर्य देतो, कारण तो आपल्याला सांगतो की अडचणी या आपल्याला तोडण्यासाठी नाहीत, त्या आपल्याला घडवण्यासाठी आहेत. या पत्रांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट वारंवार दिसते, ती म्हणजे तक्रार न करणं. आपण अनेकदा परिस्थितीबद्दल तक्रार करतो. हे चुकीचं आहे, हे अन्यायकारक आहे. पण सेनेका सांगतात की तक्रार केल्याने परिस्थिती बदलत नाही, ती फक्त आपल्या मनाला अधिक अस्वस्थ करते. म्हणूनच ते सांगतात, जे बदलू शकत नाही ते स्वीकारा. हा स्वीकार कमकुवतपणा नाही, तो आहे शहाणपण, कारण तो आपल्याला वास्तवाशी जोडतो. आणि जेव्हा आपण वास्तव स्वीकारतो तेव्हा आपण त्यावर योग्य प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकतो. या टप्प्यावर आपण एक गहन गोष्ट समजतो की जीवनातील अडचणी त्या टाळता येत नाहीत, पण त्यांच्यामुळे आपण तुटणार की घडणार हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. आता या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की सेनेका मृत्यू, भीती आणि जीवनाच्या शेवटाबद्दल काय सांगतात आणि त्या विचारांमधून आपण निर्भयपणे कसं जगू शकतो. आपण आता त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे मानवाच्या सर्वात खोल भीतीचा आपण सामना करणार आहोत. ती म्हणजे मृत्यूची भीती. हा विषय अनेकांना अस्वस्थ करतो. आपण त्याबद्दल बोलणं टाळतो, विचार करणं टाळतो. पण सेनेका सांगतात की ज्या गोष्टीपासून आपण पळतो तीच गोष्ट आपल्याला अधिक त्रास देते. मृत्यू हा जीवनाचा शेवट नाही, तो जीवनाचा एक भाग आहे. पण आपण त्याला एक शत्रू मानतो. आपल्याला वाटतं की तो आपल्याकडून सगळं हिरावून घेईल, म्हणून आपण घाबरतो. पण सेनेका सांगतात की मृत्यूची भीती ती आपल्या कल्पनांमधून निर्माण होते. आपण त्याचं चित्र आपल्या मनात भीतीदायक बनवतो. पण जर आपण थोडा वेळ थांबलो आणि विचार केला तर आपल्याला कळेल की मृत्यू हा नैसर्गिक आहे. जसं जन्म तसंच मृत्यू. स्टोईक तत्वज्ञान सांगतं की आपण ज्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकत नाही त्याची भीती बाळगणं निरर्थक आहे. आपण मृत्यू टाळू शकत नाही, पण आपण कसं जगतो हे आपल्या हातात आहे. सेनेका म्हणतात, माणूस मृत्यूला घाबरत नाही, तो मरण्याच्या विचाराला घाबरतो. हा विचार आपल्याला खोलवर स्पर्श करतो, कारण आपण खरंच मृत्यूचा अनुभव घेतलेला नसतो. आपण फक्त त्याची कल्पना करतो आणि ती कल्पना आपल्याला घाबरवते. पण जर आपण मृत्यूला स्वीकारलं तर आपलं जीवन बदलतं. आपण प्रत्येक दिवस अधिक जागरूकतेने जगायला लागतो. आपण छोट्या छोट्या क्षणांचं महत्त्व ओळखतो. आपण अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ घालवणं थांबवतो, कारण आपल्याला कळतं की वेळ मर्यादित आहे. सेनेका पुढे सांगतात की मृत्यूबद्दल विचार करणं हे नकारात्मक नाही, ते आपल्याला अधिक जिवंत बनवतं, कारण ते आपल्याला आठवण करून देतं की प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. या पत्रांमध्ये भीतीबद्दलही एक महत्त्वाचा विचार आहे. आपण अनेक गोष्टींना घाबरतो, अपयश, लोकांचं मत, भविष्य. पण सेनेका सांगतात की भीती ही बहुतेक वेळा आपल्या मनाची निर्मिती असते.
ती वास्तवापेक्षा मोठी वाटते. म्हणूनच ते सांगतात, आपण जास्त वेळ भीतीत जगतो, घटनांमध्ये नाही. हा विचार आपल्याला जागं करतो. आपण किती वेळ काहीतरी वाईट होईल या भीतीत घालवतो, आणि ते वाईट अनेकदा घडतही नाही. या टप्प्यावर आपण एक गहन गोष्ट समजतो, की मृत्यू आणि भीती या जीवनाचा भाग आहेत, पण त्यांना स्वीकारल्यावर आपण अधिक निर्भय होतो. आणि जेव्हा आपण निर्भय होतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जगायला लागतो. आता या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की सेनेका आत्मसंयम, सवयी आणि दैनंदिन जीवनाबद्दल काय सांगतात, आणि त्या विचारांमधून आपण आपलं आयुष्य अधिक शिस्तबद्ध आणि शांत कसं बनवू शकतो. आपण आता त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे तत्वज्ञान केवळ विचारांमध्ये राहत नाही, ते आपल्या दैनंदिन जीवनात उतरू लागतं. कारण सेनेका आपल्याला केवळ मोठे विचार देत नाहीत, ते आपल्याला जगण्याची शैली शिकवतात. आत्मसंयम ही त्या शैलीची मध्यवर्ती गोष्ट आहे. आपण अनेकदा असं समजतो की स्वातंत्र्य म्हणजे जे हवं ते करणं, पण स्टोईक तत्वज्ञान सांगतं की खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ आहे स्वतःवर नियंत्रण. जर आपण आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवू शकलो नाही, तर आपण त्यांचे गुलाम बनतो. उदाहरणार्थ, आपल्याला काहीतरी हवं आहे आणि ते लगेच मिळालं नाही तर आपण अस्वस्थ होतो, आपण अधीर होतो. ही अवस्था आपल्याला अस्थिर बनवते. पण जर आपण थोडं थांबलो आणि स्वतःला विचारलं की ही गोष्ट खरंच आवश्यक आहे का, तर आपल्याला कळेल की अनेक इच्छा त्या तात्पुरत्या असतात. सेनेका सांगतात की आपण आपल्या इच्छांना मर्यादा घालायला शिकायला हवं, कारण जितक्या कमी इच्छा तितकी अधिक शांतता. ही गोष्ट सोपी वाटते, पण ती साध्य करणं हा एक सतत चालणारा सराव आहे. या पत्रांमध्ये सवयींबद्दलही एक अत्यंत महत्त्वाचा विचार आहे. आपण रोज जे करतो तेच आपलं जीवन घडवतं. आपण एखादी सवय तयार करतो आणि मग ती सवय आपल्याला घडवते. म्हणूनच सेनेका सांगतात की आपल्या सवयींकडे लक्ष द्या, त्या तुमचं भविष्य ठरवतात. जर आपण रोज थोडा वेळ स्वतःसाठी दिला, विचार करण्यासाठी, स्वतःला समजून घेण्यासाठी, तर हळूहळू आपलं मन अधिक स्थिर होईल. स्टोईक तत्वज्ञानात दैनंदिन चिंतनाला खूप महत्त्व आहे. सेनेका स्वतः दररोज दिवसाच्या शेवटी आपल्या कृतींचा आढावा घेत असत. आज मी काय चांगलं केलं? कुठे चुकलो? उद्या मी कसं सुधारू शकतो? हे प्रश्न आपल्याला स्वतःशी प्रामाणिक बनवतात आणि हळूहळू आपण अधिक सजग होतो. या सगळ्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे सातत्य. आपण एक दिवस प्रयत्न केला आणि मग थांबलो तर काही बदलणार नाही. पण जर आपण रोज थोडं प्रयत्न केलं, तर हळूहळू आपलं जीवन बदलू लागतं. या टप्प्यावर आपण एक गहन गोष्ट समजतो की मोठे बदल ते अचानक घडत नाहीत, ते छोट्या पावलांमधून घडतात, आणि त्या प्रत्येक पावलात आपण स्वतःला अधिक चांगलं बनवत असतो. आता या प्रवासात पुढे जाताना आपण या सगळ्या विचारांचा एकत्रित अर्थ समजून घेऊ आणि कदाचित आपल्या जीवनासाठी एक गहन दिशा शोधू. आता आपण त्या टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे या संपूर्ण प्रवासातील विचार एकमेकांशी जोडले जाऊ लागतात. वेळ, भावना, संपत्ती, नाती, संकट, मृत्यू आणि आत्मसंयम हे सगळं वेगवेगळं वाटत असलं तरी त्यांचा एकच केंद्रबिंदू आहे, तो म्हणजे आपलं मन आणि त्याचं संतुलन. सेनेका यांचा मुख्य संदेश तो हळूहळू अधिक स्पष्ट होतो. ते आपल्याला सांगतात की जीवनातील प्रत्येक अनुभव तो आपल्या नियंत्रणात नसतो, पण त्या अनुभवाला आपण कसं उत्तर देतो हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. ही जाणीव आपल्याला एक गहन स्वातंत्र्य देते, कारण ती आपल्याला बाह्य परिस्थितीपासून मुक्त करते. आपण समजतो की आपला आनंद तो बाहेर नाही, तो आहे आपल्या आत. या टप्प्यावर एक महत्त्वाचा बदल घडतो. आपण जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. आपण गोष्टींना दोष देणं थांबवतो, आपण तक्रार करणं कमी करतो आणि हळूहळू आपण स्वीकारायला शिकतो. स्वीकार हा स्टोईक तत्वज्ञानाचा गाभा आहे, पण हा स्वीकार निष्क्रिय नाही, तो आहे जागरूकतेने केलेला निर्णय. आपण परिस्थिती स्वीकारतो आणि मग त्यात आपण काय करू शकतो हे पाहतो. ही दृष्टी आपल्याला अधिक मजबूत बनवते. सेनिका सांगतात की आपण जितकं बाह्य गोष्टींवर अवलंबून राहतो तितकं आपण अस्थिर होतो,
पण जर आपण स्वतःवर आधार ठेवला तर आपण कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहू शकतो. ही स्थिरता आपल्याला शांतता देते. या प्रवासात आपण एक गोष्ट पुन्हा पुन्हा अनुभवली, ती म्हणजे आपण स्वतःला बदलू शकतो. आपण आपल्या विचारांना घडवू शकतो. आपण आपल्या सवयी बदलू शकतो. आणि या बदलांमधून आपण एक नवीन जीवन तयार करू शकतो. पण या सगळ्यात एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे जागरूकता. आपण काय विचार करतो, आपण कसं वागतो, हे जर आपण लक्षात घेतलं तर आपण हळूहळू स्वतःला सुधारू शकतो. या टप्प्यावर आपण एक गहन गोष्ट समजतो की स्टोईक तत्वज्ञान हे केवळ विचार नाहीत, ते आहे जगण्याची एक पद्धत. आणि ही पद्धत आपल्याला अधिक शांत, संतुलित आणि समाधानी बनवते. आता आपण या प्रवासाच्या अंतिम टप्प्याकडे जात आहोत, जिथे आपण या सगळ्या विचारांचा एक शांत आणि दीर्घकाळ मनात राहणारा समारोप अनुभवणार आहोत. या संपूर्ण प्रवासाचा हा अंतिम टप्पा. पण जसं प्रत्येक शेवटामध्ये एक नवीन सुरुवात दडलेली असते, तसंच इथे सुद्धा आहे. आपण या शांत, गहन आणि विचारपूर्ण प्रवासात सेनेका यांच्या पत्रांमधून जीवनाचं एक वेगळं रूप पाहिलं. वेळेचं महत्त्व, भावनांवर नियंत्रण, संपत्तीचं खऱ्या अर्थानं स्थान, नात्यांची गोडी आणि संतुलन, संकटांचं सामर्थ्य, मृत्यूची स्वीकृती आणि आत्मसंयमाचा मार्ग. हे सगळं केवळ वेगवेगळे विचार नाहीत, ते एकत्र येऊन आपल्याला एक संपूर्ण जीवनदृष्टी देतात. स्टोईक तत्वज्ञान आपल्याला शिकवतं की जीवनात बाह्य गोष्टी बदलत राहणार, परिस्थिती, लोक, घटना. पण जर आपण आपल्या मनाला स्थिर ठेवलं तर आपण कोणत्याही वादळात शांत राहू शकतो. ही शांतता हीच खरी संपत्ती आहे. या प्रवासात आपण एक अत्यंत गहन गोष्ट समजली की आपलं आयुष्य ते आपल्या विचारांवर घडतं. आपण जसं विचार करतो तसं आपण अनुभवतो आणि तसंच आपण जगतो. म्हणूनच जर आपल्याला जीवन बदलायचं असेल तर आपल्याला आपल्या विचारांना बदलावं लागेल. सेनेका आपल्याला एक साधा पण शक्तिशाली मार्ग देतात. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी द्या. आपल्या दिवसाचा विचार करा, आपल्या कृतींचा आढावा घ्या आणि स्वतःला विचारा, मी आज कसा जगलो? हा प्रश्न आपल्याला सतत सुधारायला मदत करतो. श्रोतेहो, या प्रवासाचा खरा अर्थ तो ऐकण्यात नाही, तो आहे जगण्यात. तुम्ही या विचारांना तुमच्या आयुष्यात कसं उतरवता हेच महत्त्वाचं आहे. कारण स्टोईक तत्वज्ञान हे पुस्तकात बंद राहण्यासाठी नाही, ते आहे दररोजच्या जीवनात जगण्यासाठी. जेव्हा पुढच्या वेळी एखादी अडचण येईल तेव्हा तुम्ही थांबू शकता, शांतपणे श्वास घेऊ शकता आणि स्वतःला आठवण करून देऊ शकता, ही परिस्थिती माझ्या नियंत्रणात नाही, पण माझी प्रतिक्रिया ती माझ्या हातात आहे. ही जाणीव तुम्हाला स्थिर ठेवेल, तुम्हाला शांत ठेवेल आणि कदाचित तुम्हाला एक वेगळं, अधिक समृद्ध जीवन देईल. श्रोतेहो, हा प्रवास इथे संपतो, पण तुमचा प्रवास आता सुरू होतो. या विचारांना सोबत ठेवा, स्वतःला समजून घ्या आणि प्रत्येक क्षणात शांततेचा अनुभव घ्या. धन्यवाद.